झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोखोक मध्ये आपलं स्वागत। गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी अखेर गुलाबराव देवकरांना राजीनामा द्यावा लागलाय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री सातत्यानं घोटाळ्यात का अडकतायत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। देवकरांचा राजीनामा घ्यायला पक्षानं इतका उशीर का केला? आरोप असलेल्या इतर मंत्र्यांवर पक्ष कारवाई का करत नाही? नेत्यांवर असणारा पक्षाचा आणि कायद्याचा धाक कमी होतोय का? या प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊया घोटाळ्यांचं घरकुल या खास कार्यक्रमात। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे नेते गिरीश महाजन, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। त्याचबरोबर पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेही या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण बघूया या विषयाबाबतचा हा खास रिपोर्ट। घरकुल घोटाळ्यात अटक टाळण्यासाठी धडपड करणाऱ्या गुलाबराव देवकरांची राष्ट्रवादीनं अखेर राज्यमंत्री पदावरून गच्छंती केली। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं देवकरांचा जामीन रद्द करून अटकेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। पण कोर्टात सुनावणी होण्याआधीच देवकरांचा राजीनामा स्वीकारून राष्ट्रवादीनं या प्रकरणात आणखी अब्रू जाऊ नये याची काळजी घेतली। मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः बोललो आणि राजीनामा मंजूर करण्याची विनंती केलेली आहे। दादा तो राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातील, मुख्यमंत्री राज्यपालाकडे पाठवतील। ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं हे आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, हे आजच नाही तर पूर्वीच सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे तो राजीनामा घेतला आम्ही पक्षानं। इकडे मुंबईत देवकरांच्या डोक्यावरचा लाल दिवा गेला, पण तिकडे सुप्रीम कोर्टात मात्र तात्पुरता दिलासा मिळाला। 21 ऑगस्टला पुढची सुनावणी होईपर्यंत देवकरांना अटक करू नये असे आदेश कोर्टानं दिल्यानं देवकरांची अटक तुर्तास टळली आहे। ऑर्डरच्या विरोधात आम्ही आज सुप्रीम कोर्टात SLP म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केलं होतं। आज दुपारी त्याची सुनवाई झाली आणि कोर्टाने औरंगाबाद हायकोर्टाने दिलेला ऑर्डर हे स्टे केलेला आहे आणि आता पुढची तारीख या मॅटरमध्ये 21 तारीख कोर्टाने दिलेली आहे। घरकुल घोटाळ्यात देवकर पुरते अडचणीत आलेत। या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी देवकरांची धडपड सुरू असली तरी त्यात मंत्रीपद गमवावं लागल्यानं त्यांची राजकीय कारकीर्दही पणाला लागली आहे। झी 24 ताससाठी नवी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह दीपक भातुसे, मुंबई। आणि चर्चेला सुरुवात करूया अंकुश काकडे यांच्यापासून। राष्ट्रवादीचे ते प्रवक्ते आहेत। अंकुश जी, गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल घोटाळ्यासंदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सभागृहात सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता। विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी याविरुद्ध रान पेटवलेलं होतं। अक्षरशः राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती। आता गुलाबराव देवकरांना राजीनामा द्यावा लागलाय, पक्षाने तो राजीनामा स्वीकारलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, हा राजीनामा म्हणजे नैतिकता आहे की मजबुरी आहे? काय म्हणाल? गेल्या वेळेला ज्या वेळेला जळगाव कोर्टाने त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जामीन दिला होता त्यावेळेला देखील त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेला होता, परंतु न्यायालयाने त्यांना स्टे दिला असल्यामुळे त्या बाबतीमधला त्यावेळेला आम्ही त्याचा राजीनामा स्वीकारलेला नव्हता। त्या नैतिकतेची भूमिका गुलाबराव देवकरांनी त्याही वेळेला दाखवली होती आणि यावेळेला ज्यावेळेला औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला त्यावेळेला तत्काळ पक्षाने निर्णय घेतला आणि पक्षाने त्यांचा राजीनामा मागून घेतला आणि तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाठवलेला आहे। त्यामुळे ही एक नैतिकताच आहे, या बाबतीमध्ये दुसरं काही कारण नाही, नाईलाज वगैरे असं काही प्रकार नाही। त्यांनी देवकरांनी त्याही वेळेला राजीनामा दिला होता आणि त्याही वेळेला सांगितलं होतं की ज्यावेळेला पक्ष माझा राजीनामा घेईल त्यावेळेला मी तो देईल। आज उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारल्यामुळे त्यांनी तो नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा दिलेला आहे। नाही, पण जामीन नाकारणं हा कुठला निकष नवाच हा निकष आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळतो आहे। आरोप होणं, प्रत्यारोप होणं, विरोधी पक्षांचा दबाव किंवा सत्ताधाऱ्यांमधून असणारी नैतिकता, सत्ताधाऱ्यांनी केलेलं आवाहन, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत। जामीन नाकारणं किंवा जामीन स्वीकारणं हा निकष कसं काय असू शकतो? नाही, जोपर्यंत त्यांच्यावरती न्यायालयामध्ये त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कोणती कारवाई करावी अशा प्रकारची आमची भूमिका नाही। ज्या वेळेला त्यांच्यावरती गुन्हे
सिद्ध होतील, न्यायालय त्यांना दोषी ठरवेल, त्यावेळेला पक्ष निश्चित त्यांच्यावर पण ते कारवाई तर अजून करतो. झालं नाहीये. आणि अशा प्रकारची उदाहरणं यापूर्वी देखील पाहायला आपल्याला मिळालेली आहेत. नाही पण अंकुशजी ते तर अजून झालं नाही. अजून सगळा जोपर्यंत मुद्दा हा ते- जामिनातच अडकलाय. नाही ठीक आहे ना, पण आता ज्यावेळेला त्यांचा जामीन नाकारला त्यावेळेला पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांचा राजीनामा स्वीकारून तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवला देखील आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा दिलाय. पक्षाने तो स्वीकारला. पक्षाने एक प्रकारे त्यांच्यावरती राजीनामा घेऊन योग्य ती कार्यवाही केलेली आहे. अगदी गिरीशजी, तुम्हाला हे पटतंय का? नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय, ही मजबुरी नव्हती, हा नाईलाज नव्हता असं त्यांचं म्हणणं. आणि मला खरं कळत नाहीये की काकडे साहेब कुठल्या नैतिकतेच्या गप्पा आपण या ठिकाणी करतात. गेल्याच वेळी आम्ही ज्या वेळेला त्यांचा पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं देवकरांना त्या घरकुल घोटाळ्यामध्ये, आणि त्यावेळेला ठीक आहे त्यांचा जामीन झाला. तो जामीन कसल्या पद्धतीने झाला, कुठल्या पद्धतीने झाला सर्वांना माहित आहे. परंतु तुम्ही एकदा गुन्हेगार ठरलेला आहात, कोर्टाने तुम्हाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलेलं आहे, पोलिसांनी तुम्हाला हजर केलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही गुन्हेगार आहात. आता एकीकडे तुम्ही या नैतिकतेच्या गप्पा करतात आणि काकडे साहेब सांगतात की अजून त्याच्यावर कुठलाही जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला नाही. हो, मग आता मला सांगा, आता त्या गुन्हा सिद्ध व्हायला अजून 10 वर्ष लागतील. मग तुम्ही राजीनामा का घेतला? एकीकडे नैतिकतेच्या गप्पा करतात आणि दुसरीकडे म्हणता अजून गुन्हा सिद्ध झाला नाही. म्हणजे दोन परस्पर विरोधी तुम्ही या ठिकाणी स्टेटमेंट करतात. आणि दुसरं म्हणजे या प्रकरणामध्ये मला एक सांगा, जो 50 आरोपी होते, 49 आरोपींना या ठिकाणी अजूनही 4-6 महिन्यापासून अटकेमध्ये आहेत आणि एकटे मंत्री सुटतात कसे काय हो? म्हणजे हा प्रकार, म्हणजे हा बेंच हंटिंगचा जो प्रकार आहे हाच या ठिकाणी झालेला आहे मला असं वाटतं. आणि या ठिकाणी अगदी 4-5 दिवस फक्त कोर्ट सुट्टीवर गेलं, रेग्युलर कोर्ट, आणि त्यावेळेला मग सर्व प्लॅनिंग करून, सगळं नियोजन करून, सगळं मॅनेज करून, या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कोर्ट किंवा पोलीस काय जे असेल सगळ्यांना मॅनेज करून या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जामीन मिळवलेला आहे. आणि अशा पद्धतीने आज हायकोर्टाने त्यांना मोठी चपराक दिली. हा जामीन त्यांनी रद्द केलेला आहे. अगदी अंकुशजींना यावर बोलायचं. अंकुशजी, सन्माननीय गिरीश महाजन आमदार हे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आक्षेप घेत आहेत. एकदा बरोबर, न्यायालयाने बरोबर. निर्णय दिल्यानंतर त्याच्यावरती ते मॅनेज करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे असं माझ्या स्पष्ट वक्तव्यावर मत मी आहे. ठाम आहे. म्हणजे मला सांगा, 49 लोकांना तुम्ही 4-4-6-6 महिने जेलमध्ये ठेवतात, तुरुंगात तो ठेवतात न्यायालयाचा आणि प्रश्न एकट्या आहे. मंत्र्याला कसं काय तो सोडतात? न्यायालयाचा प्रश्न आणि आहे. सगळ्या न्यायालयाने जर त्यांना जामीन दिला तर लोकांना पोलिसांना शंका, डांबून साशंका आहेत ठेवणार सगळी नाही. जनता. यात आज राष्ट्रवादीचा आपण काय दोष न्यायालयाने आहे? तुमचा आरोप असू शकतो. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा जर का आपण अशा पद्धतीने हो, न्यायालयाने तो मी निर्णय आपल्याला दिलेला आहे. उदाहरण देईल. न्यायालय ज्यावेळेला त्यांच्या बाबतीमध्ये नाही, नाही, जामिनाचा काकडे निर्णय साहेब, घेतील, परवा त्यावेळेला आंध्र पोलिसांना प्रदेशामध्ये झी 24 तास, एक पाऊल पुढे.